ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी जय भवानी। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो। धन्यवाद। आता मला वाटतं इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन, हे व्यासपीठ बघा, हे व्यासपीठ बघा। आता ज्यांनी सांगितलं अरे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, मला तुमचं पुष्पगुच्छ गुच्छ नको, ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे, आपले ज्येष्ठ नेते मुख्य नेते एकनाथजी शिंदे आहेत, आमचे गजाभाऊ आहेत, आमचे अडसूळ साहेब आहेत, ही सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत, हे बघा व्यासपीठावरती। आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं, तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले, वायकर साहेब मला हसायला आलं, वायकर साहेब मला हसायला आलं। एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ, कुठे दत्ताजी साळवी, कुठे दत्ताजी नलावडे, कुठे अमरवाल जोशी, कुठे नवलका साहेब, कुठे वामनराव महाडिक साहेब, कुठे आमचे सरपोतदार साहेब। आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं, मी वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं। उद्धवजी, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, हव्यास, आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन, आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय, होय तुम्ही केलंय। शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंदाजी दिलीत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली। अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा, त्यांनी निर्णय घेतला, होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली। आणि म्हणून शिंदे साहेब, आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना, हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला, मुंबई ठाण्यातला फक्त, मला शिंदे साहेबांचा फोन आला, रामदास भाई संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत, आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जर असला, आनंदाचा मेळावा असला, तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत। आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया, मला खूप समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं। संवेदना आहेत या नेत्याला। अगं मी तर म्हणेन, इथे जे सगळे दिसत आहेत ना, हे सगळे आमचे मावळे आहेत, हे सगळे भगव्या झेंड्याचे शिपाई आहेत, हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। इथे सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत, सगळे डोमकावळे आहेत। काय तुमचा कार्यक्रम काय? मराठी माणसाला संपवायचा ना, होय बांधवानो। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 76 सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला। त्यावेळेला काही लोकांना मस्ती होती, मुंबई तुमची, भांडी घासा आमची, अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या। मराठी माणसाला सन्मान नव्हता। आज मराठी माणूस ताठ मानाने जगतोय, तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब
ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. बांधवांनो, काय केलं उद्धव साहेबांनी? तुम्ही 30 वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे. 30 वर्ष आम्ही घेणार. त्या बिचाऱ्या राज ठाकरेंच्या पाठीमागे भिकेचा कगोटा घेऊन चाललाय. अरे मला भीक दे, ये माझ्यासोबत. आता तो भाव आता काय करतो काय माहिती. आता भीक देतोय की भीक देत नाही की सोबत येतोय. पण एवढं सांगेन, 2 भाव नाही, आणखी इकडे तिकडे कुठे असलेले 10 भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला राजकारणातून कायमचा गाडल्याशिवाय घालणार नाही. हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. बांधवानो, मी खूप अस्वस्थ आहे. 30 वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस, मग तो लालबागचा असू देत, तो दादरचा असू देत, तो गिरगावचा मराठी माणूस असू देत, ही सगळी माणसं तर आहेत कुठं? सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली, कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली. उद्धव ठाकरे पाप कुणाचे आहेत? कुणाच्या हातात नगरपालिका होती? अरे गिरगावमध्ये जिथं मराठी माणूस होता, जिथं आमच्या गिरणी होत्या, तिथे 50-50, 60-60 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही. पाप कुणाचं? कुणाची महानगरपालिका होती? कुणाच्या हातामध्ये होती? तुम्ही 30 वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं. शिंदे साहेब 2 वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी, पण मला मुंबई महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता. महापौर बसला तरी मला जाण्याचा अधिकार नव्हता. ही अवस्था आमची होती. आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन, मी अधिक बोलणार नाही. बोलणाऱ्या निवडणुकीला मी वाट पाहतोय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येते वाट पाहतोय. पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून नाव घेऊ शकता. राजकीय दृष्ट्या म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा थोडंच मीडियामध्ये येईल. शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती. जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय. होय, शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पकावना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणासंही माहिती. अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय. तुम्ही मनोहर जोशींना संपवलीत, तुम्ही गजानन कीर्तिकांना संपवलीत, तुम्ही ढाकेने संपवलीत, तुम्ही दिवाकर रावतेला संपवलीत, तुम्ही रामदास कदमला संपवलीत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात. अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय? ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली, त्या नेत्यांना संपवायचा विडासमूह उचललात बाळासाहेब गेल्यानंतर. आज यात शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे. शिंदे साहेब, जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती. ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं. काय बाबांनो, काय झालं? गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला, त्याला भाषण देऊ नका. रामदासांना टाळ्या मिळतात, त्याला भाषण देऊ नका. अरे तुम्हाला भीती कसली वाटते?
तुम्हाला भीती कधी म्हणून एक सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय, उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. उद्याची लढाई या भगव्या झेंड्याला अधिक तेज देण्याची आहे. हे युद्ध आहे, हे राजकीय युद्ध आहे. कुणीही गाफील असता कामा नये, कुणीही गाफील असता कामा नये. आणि म्हणून दिवस रात्र एक केलं पाहिजे. ही मुंबई मिळवण्यासाठी 105 हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत. मुंबई अशी नाही मिळाली, त्यामधले 70 गृहिणी कामगार आहेत. आणि म्हणून ज्यांनी 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली, फक्त टक्के खाल्ले, मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं, त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आलेलो आहे. होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. होय बांधवांनो, फडकला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. महायुतीच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आणि त्या यशस्वी